ह्या पद्धतीनं ताग आलेला आहे। 40 दिवस कंप्लीट झालेले आहेत। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं खूप छान पद्धतीनं ताग वाढलेला आहे। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही तागाच्या प्लॉटमध्ये आहोत। तर हिरवळी खत म्हणून आपण तागाचा वापर करू शकतो। तर ग्रीन मॅन्युअर क्रॉप ह्या पद्धतीने आम्ही तागाचा वापर करू शकतो। तर ताग शेती करणं का आवश्यक आहे? कोणत्याही पिकाची लागवड आपण करण्यापूर्वी तागाची शेती करावी। तर ताग शेती खूप महत्त्वाची आहे। तर ताग शेती केल्याने ताग शेतीनंतर जी आपण कुठल्याही पिकाची आपण जी लागवड करणार असतो त्या पिकामध्ये वाढ होते आणि खूप छान पद्धतीने आपल्याला उत्पादन भेटतं। तर ताग शेती करण्याचं महत्त्व काय आहे? 5 असे ताग शेतीचे फायदे आज मी सांगणार आहे। तर पहिला फायदा हा असा आहे की वातावरणामधलं नायट्रोजन जे आहे ते फिक्स करण्याचं काम, मातीमध्ये फिक्स करण्याचं काम हे ताग करतं। तर तागाची शेती केल्याने वातावरणामधला जो नायट्रोजन आहे तर नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो आपण, तर त्याचं काम ताग शेती करतं। नायट्रोजन जे पोषकांश मातीमध्ये फिक्स झाल्यामुळे नायट्रोजनचं पर्सेंटेज जे आहे ते खूप छान पद्धतीनं वाढतं। तर एकदा नायट्रोजनचे पर्सेंटेज वाढल्यामुळे आपण पुढे जे पीक करणार आहोत त्या पिकाला खूप छान पद्धतीनं वाढ होते। तर नायट्रोजन फिक्सेशन होण्यासाठी, नायट्रोजन पोषकांश जे आहे, न्यूट्रिएंट जे आहे त्याची वाढ होण्यासाठी आपण मातीमध्ये त्याची वाढ होण्यासाठी आपण ताग शेती करावी। तर हा पहिला फायदा आहे। तर दुसरा फायदा असा आहे की मातीमधील ऑर्गॅनिक मॅटर जास्त करण्याचं काम हे ताग शेती करतं। तर ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल तर आपल्याला लागवडीवरचा खर्च हा कमी होतो। त्या कारणाने ऑर्गॅनिक मॅटर वाढवण्यासाठी आपण तागाची शेती करावी। हा झाला दुसरा फायदा। तिसरा फायदा असा आहे की मातीमधील मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, मातीमधील जी जीवाणूंची संख्या जी असते ते वाढवण्याचं काम ताग शेती करण्याने वाढवण्याचं काम होतं। मायक्रो ऑर्गॅनिझम जे जीवाणू असतात मातीमध्ये त्यांची संख्या वाढ करण्यासाठी तागाची शेती आपण करू शकता। एकदा जीवाणूंची वाढ झाल्यानंतर आपण जे पुढे पीक करणार आहोत त्या पिकामध्ये खूप छान पद्धतीनं वाढ होते आणि खूप छान पद्धतीनं पीक येतं। त्याच्यासाठी आपण तागाची शेती करावी। तर चौथा फायदा असा आहे की मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे मातीची ती वाढवण्याचं काम हे ताग करतं। त्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण। ताग शेती केल्याने मातीला पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते, पुढील पीक खूप छान पद्धतीनं येतं। आपल्याला पाचवा फायदा असा आहे की मातीची ताकद वाढवण्याचं काम करतं। तर आपण कोणतंही पीक करा तर पीक खूप छान पद्धतीने येतं आणि पीक खूप जोराने येतं आणि खूप छान पद्धतीने पिकामध्ये वाढ होते। तर मातीची ताकद जी आहे, मातीची ताकद आपण म्हणतो ती वाढवण्याचं काम ताग करतं। ह्या पद्धतीनं एकदा मातीची ताकद वाढली तर आपण पुढील पीक जे आहे ते खूप छान पद्धतीने येतं। त्याच्यासाठी आपण तागाची शेती करावी। तर पहिली गोष्ट वातावरणामधला नायट्रोजन जो आहे ते फिक्स मातीमध्ये फिक्स करण्याचं काम ताग करतं। दुसरा फायदा असा आहे की ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो आपण ते जास्त करण्याचं काम ताग करतं। त्यानंतर तिसरी गोष्ट जीवाणूंची संख्या वाढवण्याचं काम ताग करतं आणि त्यानंतर मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्याचं काम हे ताग करतं। त्यानंतर मातीची ताकद ही वाढवण्याचं काम ताग करतं। हा सर्व फायदा ताग शेती केल्याने होतो। तर आपण अवश्य ताग शेती करून त्यानंतरच आपण कोणत्याही पिकाची लागवड करावी। तर ह्या पद्धतीनं तागाचे फायदे आहेत। तर ताग शेती कोणत्या पद्धतीनं करावी ही माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। तर ताग शेती करत असताना आपण काय करावं, आपला प्लॉट खूप छान पद्धतीने तयार करून घ्यावा। त्यानंतर 2 फुटाची सरी आपण सोडावी। त्यानंतर तागाचे बी आपण वापरावेत। तर तागाचे बी वापरत असताना 2 पोती सिंगल सुपर फॉस्फेट आपण वापरावं। त्यानंतर प्लॉटला पाणी द्यावं। तर पाणी दिल्यानंतर 1 आठवड्यापर्यंत ताग खूप छान पद्धतीने येतो। त्यानंतर तागामध्ये पाण्याचे नियोजन ह्या पद्धतीने करावं। पेरणी झाल्यापासून 15 दिवसाला आपण पहिलं पाणी द्यावं। पेरणी झाल्यापासून 30व्या दिवशी आपण दुसरं पाणी द्यावं। ह्या पद्धतीने आपण 2 पाणी द्यावं तागाला। आपण उन्हाळ्यामध्ये ताग करत असाल तर 3 पाणी द्यावं लागतं। तर ह्या पद्धतीनं ताग आपण करावं। तर 45 दिवस झाल्यानंतर आपण तागाला मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करावं। ताग फुलाच्या स्टेजला येण्यापूर्वी आपण तागाला मातीमध्ये मिक्स करावं। तर ह्या पद्धतीने आपण
तागाचे नियोजन करावे। 45 दिवसामध्ये खूप छान पद्धतीने ताग येतो आणि त्यानंतर आपण तागाला व्यवस्थित मातीमध्ये मिक्स करावं। ताग शेती केल्याने मायक्रो ऑर्गॅनिझम जीवाणूंची संख्या खूप छान पद्धतीने वाढते। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।